मित्रो, पेरणी करत असताना कोणतं बियाणं पेरावं हे शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे. बियाणं चांगलं पेरलं तरच पीक चांगलं उगवते आणि त्याचा आस्वाद घ्यायला मिळते. त्यामुळं शेतकरी बियाणं पेरत असताना योग्य बियाणाची निवड करत असतात. मतदार बंधू भगिनींनो, आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही भावना आणि आपली भूमिका असली पाहिजे. लोकशाहीमध्ये एक भूमिका घेण्याची नक्की गरज असते. सुज्ञ सज्जन मतदारांची निष्क्रियता ही लोकशाहीला मारक ठरते. सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, आपण आपलं भारतीय नागरिक म्हणून एक कर्तव्य असते की आपल्या सहवासातील आपले ओळखीचे जे कोणी मतदार असतात त्या मतदारांना योग्य उमेदवाराच्या पाठीशी राहण्यासाठी आपण खाजगीमध्ये बोलू शकतो किंवा मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आहे अशा पद्धतीनं सांगू शकतो. एखाद्या व्यक्तीचा प्रचार तुम्हाला करण्यामध्ये काही एक मर्यादा येऊ शकतील, परंतु तुम्ही एक बाजू घेऊन विकासाची बाजू, विधायक बाजू, योगदान देणाऱ्या माणसाची बाजू घ्यायला कुठलीच अडचण, कुठलीच आचारसंहिता आडवी येत नसते. त्यामुळे तुम्ही कदाचित नामूल्य टाळू शकाल, टाळूनही तुम्हाला बोलता येईल, परंतु विधायक भूमिका मांडताना तुम्हाला कदाचित प्रचार, एखादं राजकीय भाष्य करणं किंवा योग्य उमेदवाराला निवडून द्या असं सांगणं हे कुठेही आचारसंहितेचा भंग होत नसते. हा, कदाचित तुम्ही त्या पक्षाचं चिन्ह घेऊन त्याच्या पक्षाच्या विचारपीठावर जाऊन तुम्ही बोलत असाल तर एखादी अडचण येऊ शकेल, परंतु अशा पद्धतीनं कुठल्याही विचारपीठाऐवजी किंवा पक्षाचे चिन्ह न वापरता तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन करू शकता. एवढंच नव्हे तर लोकशाहीचा जे काही मतदान जास्त होणं, लोकशाही प्रगल्भ होणं आणि लोकशाहीविषयी जाणीव जागृती झाल्याचं ते लक्षण असते. त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावं आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हावं आणि विकासाच्या बाजूला मतदारांनी उभं राहावं अशा पद्धतीची भूमिका आपल्याला मांडायला काही अडचण येत नाही. मग आपण जर विकासाच्या पाठीशी मतदान उभं करू शकलो नाही, नागरिक उभं करू शकलो नाही, तशा पद्धतीचे जनमानस तयार करू शकलो नाही, तर विकास शून्य असणारी माणसं सुद्धा सत्तेत जाऊ शकतात आणि विकारी वातावरण, विकारी वारं तयार करून सुद्धा कधी कधी विकासाला मागं टाकण्याचाही कधी कधी प्रसंग घडत असतो. म्हणून हे विकारी वारं कसं तयार केलं जातं तर तुम्हाला माहीत असेलच, तरी पण काही मुद्दे मी सांगतो. हे विकारी वारं का तयार केलं जातं तर विकासाच्या पुढे, योगदानाच्या पुढे आपण जेव्हा टिकू शकत नाही अशी जेव्हा धारणा होते तेव्हा माणसं मग आता काय विकारी वातावरण तयार करता येईल यासाठी त्यांचे कटकारस्थान करणारा एक गट कार्यरत असतो आणि तो गट त्यांना सांगत असतो, हा हे उचकून द्या, ते उचकून द्या, हा जाती द्वेष तयार करूया, अमुक एक द्वेष तयार करूया. मग काहीतरी द्वेषानं, मग जिथं आपण विकासानं निवडणुका जिंकता येत नाही असं वाटते तिथं द्वेषानं निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करून पाहिलं जातं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. जेव्हा विचार फुलवता येणार नसतील, विकासच्या बाजूने उभं राहता येत नसेल, तेव्हा विकार फुलून
द्वेष फुलवून, मत्सर निर्माण करून, द्वेष निर्माण करून मतं आपल्या झोळीत पाडून घेण्याचा प्रयत्न होतो. म्हणून आपण समाजामध्ये कोणते मुद्दे चर्चिले जातात हे शोधणे लेखक, साहित्यिक आणि समाजातल्या प्रबोधनकारांनी याकडे लक्ष देण्याची गरज असते. तर मित्रो, विकाराचं वारं, विकासाच्या वाऱ्यावर विकासाच्या वाऱ्यावर हे विकाराचं वारं मात करणार नाही याची काळजी घेणं हे सुज्ञ नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरते. म्हणून कायद्याची जाण असणारी माणसं, विकासाची दृष्टी असणारी माणसं, विकास करण्याची क्षमता आणि कौशल्य असणारी माणसं, नेतृत्व कौशल्य असणारी माणसं, अतिशय स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आहे संविधान मूल्य मानणारी माणसं सत्तेमध्ये गेली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. एवढीच या मागे माझी भूमिका आणि भावना आहे. मित्रो, पुढच्या भागामध्ये नवा विषय घेऊन भेटू. धन्यवाद.